शक्य झालं. आणि कधीही बघा, जो प्रमुख असतो तो समोर असतो, पण त्याच्या मागे अप्रत्यक्षपणे काम करणारा जो पडद्याआडचा कलाकार असतो तोही खूप महत्वाचा आहे. आणि आज मी तुमच्या समोर तो पडद्याआडचा एक कलाकारच मांडणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो गनिमी कावा होता, त्यांचे जे गुप्तहेर होते, त्या गुप्तहेर गटाचे जे प्रमुख होते त्या यंत्रणेचे, ते होते बघा गुप्तहेर बहिर्जी नाईक. म्हणजे एवढा बुद्धिसंपन्न, प्रसंगावधान राखणारा, साहसी असा हिरा शिवाजी महाराजांना मिळाला होता. आणि त्यांच्यामुळे शिवाजी महाराज एवढ्या चांगल्या यशस्वी अशा चढाया करू शकले बघा. तर पहिल्यांदा आता तुम्हाला काय वाटतं, आपण एकमेकांशी सिक्रेट तुम्ही बोलता बघा, आणि ते नाही सांगायचं असं तुम्ही बोलता. तर गुप्तहेर म्हणजे जे काही असं गुपित माहिती आहे तो माहिती पोहोचवणारा त्याला आपण गुप्तहेर असं म्हणतो बघा. तर फारसी भाषेमध्ये एक जासूद शब्द आहे, जासूद, जो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती पोहोचवतो, त्याला जासूद म्हटलं जायचं. आणि नंतर हिंदी भाषेमध्ये जासूस आपण म्हणतो, काय जासूसी करायला लागलं असते तू, आपण म्हणतो बघा. तर हा हिंदी भाषेतला त्याच अर्थाचा शब्द. आणि नजरबाज, बाज म्हणजे गरुड. गरुड आकाशात कमी उंचीवर उडतो का जास्त उंचीवर उडतो बरं? जास्त. आपली खूप उंचावरती, आणि आपण खाली पाहून खालून पण त्याला ओळखू शकतो की अरे तो गरुडच आहे बघा. म्हणजे उंच आकाशामध्ये तो गिरट्या घालतो, आणि त्या उंच आकाशातून या जमिनीवरचं जे भक्ष्य आहे तो पटकन टिपतो. म्हणजे हे स्किल त्या गरुडामध्ये आहे. म्हणूनच नजरबाज, बाज म्हणजे गरुड, गरुडाची तीक्ष्ण नजर असणारा असा उल्लेख या बहिर्जी नायकांबद्दल इथे केलेला आहे. आता गुप्तहेर, नजरबाज, जासूस हे शब्द सर्वांना कळले? याचा अर्थ कळला? ठीक आहे. तर ही जी गुप्त माहिती होती ही पोहोचवण्यासाठी मला खरोखर नवल वाटलं ही पुस्तक वाचत असताना. कारण सध्या आपल्याकडे मोबाईल आहे, संगणक आहे, इंटरनेट आहे, आपण पटकन सर्च करतो, माहिती मिळवतो. पण त्या काळात हे होतं का? मग खरोखर या काळापेक्षा पण त्या काळातलं ही जी यंत्रणा होती ती खरोखरच अग्रेसर होती असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण तेव्हा मोबाईल नव्हता, संगणक नव्हतं, वाहनांची व्यवस्था नव्हती, घोड्यांवरती स्वार होऊन हे गुप्तहेर माहिती मिळवायचे बघा. मग खरोखरच हे स्किल तेव्हाचं आहे, फक्त आता याच्यामध्ये तंत्रज्ञानाची साथ आपल्याला मिळते. तर आता हे जे गुप्तहेर होते हे एकमेकांची ओळख पटवण्यासाठी एखादा दागिना, मोती किंवा सांकेतिक भाषेचा ते वापर करायचे. ते बुद्धिमत्तेमध्ये आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सांकेतिक भाषा असते बघा. सुरुवातीला तुम्हाला ती सांकेतिक भाषा समजत नाही, पण आपण अभ्यास केल्यावर कळतं. तर आपली ही जी माहिती आहे ही माहिती गुप्त राहावी हा हेतू या सांकेतिक भाषेचा होता, जे की त्या शत्रूंना पण कळू नये. आणि त्यांना जर लक्षात आलं तर आपला गुप्तहेर अडचणीत सापडेल, अशी ती रचना होती. आणि एकंदरीत एकच वाक्य ह्या पुस्तकात होतं, पहिलंच बघा, गुप्तहेरांचं जीवन म्हणजे सुळावरची पोळी. सुळावरची पोळी. अगदी जीव मुठीर घेऊन हे माणसं काम करत होते. कारण गुप्तहेर म्हटलं की शत्रूच्या गोटामध्ये जाऊन इकडे जाऊन पूर्ण माहिती मिळवायची आणि ती इकडे शिवाजी महाराजांना पोहोचवण्याचं काम त्यांचं होतं. तर आता अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानावर हल्ला असेल, आग्रह सुटका असेल, राज्याभिषेक असेल, आणि ताण आहेत. म्हणजे बघा ह्या एकाच वाक्यामध्ये गुप्तहेर बहिर्जी नाईक हे कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे एवढी गुप्त अशी माहिती बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना वेळोवेळी पोहोचवली होती. आता हे जे बहिर्जी नाईक आहेत हे स्वराज्याशी कसे जोडले गेले हा आपल्याला प्रश्न पडतो. सगळी छान काढत असते का? तर बघा, राष्ट्रमाता जिजाऊ या कुणाच्या कन्या आहेत? लखुजी राजे भोसले. लखुजी जाधव यांच्या त्या कन्या बरं का. आणि या राजमातांना त्यांच्या वडिलांनी काय केलं, जेव्हा शहाजी राजांशी विवाह झाला तर त्यांच्यासोबत त्यांची काही विश्वासार्ह माणसं जिजामातेसोबत पाठवली होती. आणि त्यामधला एक विश्वासू माणूस म्हणजे बहिर्जी नाईक यांचे वडील होते बघा. म्हणजे त्यांचा हा मुलगा बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्यामध्ये मुलांनी आणि वडिलांनी दोघांनीही महत्वाची भूमिका पार पाडली.
मग काय झालं बघा, सुरुवातीला जंगलामध्ये तुम्हाला लांडगे माहिती आहेत ना रे, लांडगे आणि कोल्हे त्यांचं प्रमाण खूप वाढलं. मग जनतेला त्यांचा त्रास होत होता. मग तेव्हा राष्ट्रमाता जिजाऊ यांनी फरमान सोडलं की जंगलामधील म्हणजे त्यांना वध करायचा होता, नाश करायचा होता, कुणाचा? लांडग्यांचा आणि कोल्ह्यांचा. तर या दरबारामध्ये जे सर्वाधिक शेपटे आणतील लांडग्यांच्या आणि कोल्ह्यांच्या, त्यांना योग्य असं बक्षीस दिलं जाईल. मग आता हे जे बहिर्जी नाईक आहेत बघा, तर हे रामोशी जातीचे होते, आदिवासी, जे की जंगलामध्ये राहणारे, त्या झाडावर त्या झाडावर जाणारे, म्हणजे दररोजचं जीवन हे संघर्षमय जीवन होतं त्यांचं. तर यांनी काय केलं, यांचा पण बालपणीचाच प्रसंग आहे बहिर्जी म्हणजे. आणि त्यांनी काय केलं, लांडगे आणि काय म्हणाले कोल्हे यांच्यात जास्त म्हणजे शेपटे आणल्या आणि त्या कुणाला दिल्या? राष्ट्रमाता जिजाऊ यांना दिल्या. तर त्यांना दिल्यानंतर जिजाऊंनी त्यांना सोन्याचं कड त्यांच्या हातामध्ये टाकलं. त्यांना खरंच आनंद वाटला की हा छोटासा आहे पण खूप पराक्रमी आहे, म्हणजे जास्त लांडगे आणि कोल्ह्यांचा नाश त्यांनी केलेला आहे. मग तेव्हा जिजाऊ यांना बहिर्जींनी प्रश्न विचारला की मासाहेब राजे कुठे आहेत? मग तेव्हा जिजाऊ म्हणाल्या खेळत असतील कुठेतरी बाहेर गावामध्ये, बघा तुम्ही. मग तेव्हा बहिर्जी तिथून राजांचा शोध घेण्यासाठी निघाले. सुरुवात खूप छान आहे, कथा खूप छान आहे बघा, सर्वांनी आहे. मग बहिर्जी शिवाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी निघाले, कारण ते त्यांच्या सवंगड्यासोबत खेळत होते. मग जंगलाच्या दिशेने निघाले, तिकडून आवाज येत होता, नक्कीच हे इथं असतील म्हणून बहिर्जी अगदी वाऱ्याच्या वेगाने निघाले आणि त्यांना मोराचा आवाज कानावरती पडला. कोणाचा आवाज कानावरती पडला? मोराचा आवाज पडला. मग आता नक्कीच इकडे कुणीतरी आहे, त्या दिशेने तिथे गेले. समोर पाहतात तर काय, शिवाजी महाराज आणि त्यांचे सवंगडी तिथे खेळत होते बघा. मग खेळत असताना बहिर्जींनी विचारलं की राजे कोण आहेत? हे बालपणीचा प्रसंग आहे, राजे कोण आहेत? तेव्हा सवंगड्यांनी बोट दाखवलं बाल शिवाजी यांच्याकडे. मग त्यांना राजे कळले. तुम्ही इथे काय करताय हा प्रश्न बहिर्जींनी विचारला. तेव्हा राजे म्हणाले की बघा आम्ही विट्टी दांडू खेळतोय, असं राजे म्हणाले. आणि तुला काय काय जमतं रे, असा प्रश्न राजेंनी बहिर्जींना केला. मग तेव्हा म्हणाले मला ना भविष्यवाणी खूप छान सांगता येते. असं जर आपल्याला कुणी म्हणालं तर आपण पटकन हात समोर करतो आणि माझं भविष्य सांगा असं म्हणतो. बरोबर त्या सवंगड्यांनी राजांनी प्रश्न त्यांना हातसमोर केले आणि प्रश्न त्यांना केला की बघा आमचं भविष्य पण तुम्ही सांगा की आमच्या भविष्यामध्ये नेमकं काय काय आहे. तेव्हा बहिर्जींनी त्यांच्या सर्व हातांचं निरीक्षण केलं आणि हातांचं निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांचे हात असे मळलेले होते आणि ते तलवारीचे हात होते. हे बहिर्जींनी तेव्हा टिकलं आणि ते सर्वांना म्हणायला लागले तुम्ही मला खोटं बोललात, तुम्ही विट्टी दांडू खेळत नव्हता, तर तुम्ही तलवारबाजी मधले काही खेळ डावपेच तुम्ही शिकत होता आणि मी आल्याची चाहूल लागली की तुम्ही ते काय केलं, घोडपांमध्ये फेकून दिलं आणि विट्टी दांडूचं नाटक तुम्ही माझ्यासमोर करताय. असा विचार बहिर्जींनी राजांसमोर मांडला. बघा बरं. तर त्यावेळी शिवाजी महाराजांना वाटलं की खरंच हा जो मुलगा आहे हा खूप कामाचा आहे आपला, त्याची जी सूक्ष्म निरीक्षण शक्ती आहे ती आपल्या या स्वराज्याच्या कामी नक्कीच येणार आहे. हा प्रण राजांनी मनाशी केला आणि बहिर्जींना अगदी आपल्या त्या गटामध्ये त्यांनी सामील केलं. पण बहिर्जी पुढे त्यांना काय म्हणतात, राजे मी तुम्हाला एक सुचवतो, हा जो तुमचा मोर ओरडला बघा, हा मोर नाही ओरडायला पाहिजे. त्याचं कारण का, तर तो वैशाख महिना होता आणि वैशाख महिन्यामध्ये मोराची केकावली आपल्याला ऐकू येत नाही, कारण वैशाखामध्ये पावसाचा आवाज येतो आणि मोर केव्हा आरवतोय तुम्हाला माहिती आहे ना, मोराची केकावली. तर हा जेव्हा पावसाळ्यामध्ये मोर खूप आनंदाने नाचतो, पण हा वैशाख महिना आहे आणि आता मोराचा आवाज नाही काढला पाहिजे. हा सल्ला शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईकांनी दिला, कारण शत्रूच्या गटामध्ये जाऊन त्यांची माहिती मिळवायची असेल, असं चुकीचं जर कृत्य केलं तर तिचा हा व्यक्ती सापडला जातो आणि त्याचा वध सुद्धा शत्रू करायला मागे पुढे पाहत नाही. एवढं सुंदर सल्ला बहिर्जीने दिला. इथेच स्वराज्याची बहिर्जी नाईक जोडले गेले. तर बघा शिवाजी महाराजांचं जे गुप्तहेर यंत्रणा होती त्याच्यामध्ये 3000 गुप्तहेर काम करत होते आणि त्यातला प्रमुख म्हणून या बहिर्जी नाईकांकडे शिवाजी महाराजांनी भूमिका बजावली होती. तर त्यांच्यामध्ये बहिर्जी नाईक प्रमुख होते, पण त्यांच्या खाली 5 गुप्तहेर त्यांनी निवडले होते. पहिला रावजी, दुसरा सुंदरजी, तिसरा कर्माजी, चौथा मुसेखोर आणि 5वा
विश्वास दिघे हे 5 गुप्तहेर आणि त्यांच्या खाली अशी चेन चालायची आणि या गुप्तहेरांना प्रशिक्षण दिलं जायचं बघा. वेगवेगळ्या विद्या शिकवल्या जायच्या आणि शत्रूच्या गटामध्ये जाऊन माहिती मिळवणं. पण तिथं जर तो सापडला तर तिथून प्रसंगावधान राखून आपला जीव कसा सोडायचा याचे सुद्धा प्रशिक्षण त्या गुप्तहेरांना दिलं जायचं. समोर बघा इथे या गुप्तहेरांना दिलं जायचं बघा. तर हे जे राज्यरूपी शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा असणारे जे बहिर्जी नाईक आहेत यांचा जन्म अहमदनगरच्या शिंगवे नाईक तालनगर इथे झाला होता बघा. आणि ते कोणत्या जातीचे होते मी उल्लेख केला होता. कोणत्या जातीचे होते? रामोशी जातीचे होते. रामोशी म्हणजे आदिवासी जे की जंगलात राहणारे. बहिर्जी नाईकांचं कौशल्य एवढं छान होतं की एका झाडावर ते महिनाभर दबा धरून बसत होते आणि माहिती मिळवत होते. 10 दिवस अन्न आणि पाण्याविना ते जगत होते. म्हणजे एवढं चांगलं काम बहिर्जी नाईकांनी केलेलं आहे बघा. खुद्द त्यांच्या ज्या पत्नी होत्या या पत्नीला सुद्धा कळालं नाही की आपले पती कोण आहेत, गुप्तहेर. म्हणजे किती मोठं कौशल्य असेल गुप्तता ठेवण्याचं. मग बहिर्जी नाईक हे संत, भिकारी असेल, फकीर असेल या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ते जायचे आणि राज्यामध्ये कोणालाच ओळखू येत नव्हते ते त्यांनी वेषांतर केल्यानंतर. पण फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज होते की त्यांच्या नजरेतून बहिर्जी नाईक सुटत नव्हते. ऐन राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा बहिर्जी नाईक फकीराच्या भूमिकेमध्ये राजदरबारामध्ये उपस्थित होते. बाकी कुणाला समजलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र ते अगदी अचूक असं टिपलं होतं. म्हणजे एकमेव शिवाजी महाराज त्यांच्या हस्तांनी वरून ते बहिर्जी ओळखत होते. आता जेव्हा अफजल खान शिवाजी महाराज आपल्या या स्वराज्यावरती लढाई करण्यासाठी आला होता तो खूप असा मजबूत होता शरीराने. त्याच्यासोबत घोडदळ, पायदळ, हत्ती होते, उंट होते आणि अगदी त्यांच्याकडे 4000 जर घोडदळ असेल तर आपल्या शिवाजी महाराजांकडे 1000 घोडदळ राहायचं. म्हणजे एवढं शक्तीने शिवाजी महाराज कमी होते. पण युक्तीने आणि या गुप्तहेर यंत्रणेमुळे शिवाजी महाराजांनी ह्या खूप मोठ्या चढाया केल्या बघा. जेव्हा अफजल खान इकडे आला तेव्हा त्याच्या अफजल खानाच्या गोटामध्ये राहून काम करणारा हा बहिर्जी नाईक होता जो की फकीराच्या भूमिकेमध्ये तिथे राहिला. सगळी माहिती, इत्थंभूत माहिती त्यांनी मिळवली आणि त्या माहितीची शहानिशा ते करूनच ती माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचत होते. कारण त्यांना काळजी होती शिवाजी महाराजांची की आपण जर एखादी माहिती चुकीची दिली तर आपल्या राजांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अगदी शहानिशा करूनच शिवाजी महाराजांपर्यंत ती माहिती पोहोचत होते. मग ही माहिती पोहोचत असताना त्यांनी काय विचार केला, हे जे सगळे मावळे होते हे दरी खोऱ्यात वाढलेले होते तर त्यांनी खुणाच ठेवल्या होत्या. वाऱ्याचा, पक्ष्यांचा, प्राण्यांचा आवाज यातूनच गुप्तहेर ही माहिती एकमेकांना पोहोचवत होते. आणि ते वेश बदलायचे याचा पत्ता सुद्धा कोणालाही लागत नव्हता. आणि ज्यावेळी अफजल खान म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खान यांची भेट ठरली होती तेव्हा हा बलाढ्य असा अफजल खान आणि सय्यद बंडा कसा आहे, त्याचं कौशल्य कशामध्ये आहे हीच माहिती बहिर्जींनी शिवाजी महाराजांना दिली होती. आणि शिवाजी महाराजांनी चिलखत घातला होता. पण अफजल खान हा ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास की हा शिवाजी छोटा आहे, हा आपल्यापेक्षा लहान आहे, तो आपलं काहीच करू शकत नाही. आणि शिवाजीराजे तर आपल्याला घाबरले कारण प्रतापगडाच्या खाली शिवाजी महाराज उतरतच नव्हते. आणि बहिर्जी नाईकांनीच ही प्रसिद्धी केली की शिवाजी महाराज आता खूप घाबरले, तुम्हाला शिवाजी महाराज खूप घाबरले त्यामुळे ते तुमच्या समोर यायला तयार आहे. हेच अफजल खानाच्या गोटामध्ये ही प्रसिद्धी हे पसरवली माहिती कुणी, बहिर्जी नाईकांनी. आणि अफजल खान येत असताना चिलखत घालणार नाही ही महत्वाची माहिती या बहिर्जींनी दिली. आणि जर अफजल खानाच्या अंगावर चिलखत असता तर अफजल खानाचा वध झाला असता का? झाला नसता. कारण शिवाजी महाराज चिलखत घालून गेले होते म्हणून ते वाचले. पण अफजल खानाने चिलखत घातला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी अति सहजपणे अफजल खानाचा वध तिथे केला. त्यानंतर शाहिस्ते खानावरची स्वारी. शिवाजी महाराज त्या बंगल्यावरती दिल्लीच्या राहिलेले होते. पण नंतर शाहिस्ते खानाने काही बदल तिथे केले होते आतल्या रचनेमध्ये. तर हे आतील रचनेतील बदल सुद्धा या बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना सांगितले होते. त्यानंतर या गुप्तहेर बहिर्जी नाईकांचे हे जी गुप्तहेर यंत्रणा होती अगदी दिल्लीपर्यंत ही यंत्रणा पसरलेली होती. म्हणजे किती कुशलपूर्वक
काम यांनी केलं होतं. विजापूरचा आदिलशहा असेल, दिल्लीचा बादशाह असेल, यांच्या राणी वशामध्ये राहून या बहिर्जी नाईकांनी काम केलं होतं. अगदी राण्यांना सुद्धा बहिर्जी नाईक ते गुप्तहेर आहेत, शत्रूच्या गोटातले आहेत, ते त्यांना समजलं होतं. म्हणजे किती सुंदर काम आणि कुशलपूर्वक काम या बहिर्जी नाईकांनी केलं असेल बघा. तर हे जे आता महत्वाच्या तुम्हाला सांगितले मी कुठल्या कुठल्या कार्यामध्ये, तर आग्र्याहून सुटका बघा, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होणं अशक्य होतं, पण बहिर्जी नाईकांनी तिथे खूप महत्वाची भूमिका पार पाडली बघा. आणि शिवाजी सारखा शिवाजी तिथे तयार झाला, हे पण त्याचा किती मोठा त्याग होता की जीवाचा म्हणजे जीवावर बेतणारी गोष्ट होती, तरीही शिवाजी महाराजांच्या जागेवरती तो शिवाजी झोपला. आणि तिथून शिवाजी महाराज बाहेर पडताना बहिर्जी नाईकांनीच तिथं असं पसरवलं की, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचा मुलगा कोण होता? संभाजी. संभाजी, करेक्ट. तर संभाजी राजे यांना घेऊन जाताना नक्की शिवाजी राजे पकडले असते, कारण त्यांचा मुलगा सोबत आहे तिथं माहिती होतं त्यांना. कारण खूप महिने तिथं शिवाजी महाराज तब्बल 2 ते 3 महिने तिथं राहिले होते. आणि मग ही यंत्रणा त्यांनी, कारण त्यांची सुटका तिथून त्यांना शक्य नव्हती, म्हणून बहिर्जी नाईकांनी ही यंत्रणा चालवली. आणि बहिर्जी नाईकांनी तिथे पसरवलं की संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवाजी महाराज जे पेटाऱ्यातून तिथून सुटले तेव्हा ते जे तिथले सैनिक होते फक्त एकाला शोधू लागले, एकाला. कारण नाही तर संभाजी महाराज म्हणले की दोघं राहणार, ते त्यांना तिथं त्यांची शोध मोहीम होती. पण शिवाजी महाराज एकटे सुटते तेव्हा तिथं संभाजी नाही हे त्या सैनिकांना माहिती होतं. पण खरं संभाजी तेव्हा मृत होते का? नाही. संभाजींना बहिर्जी नाईकांनी एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवलं होतं आणि फक्त शिवाजी महाराजांची सुटका बहिर्जी नाईकांमुळे तिथून झाली होती. तर असे एक नाही अनेक प्रसंग तुम्हाला राज्याभिषेकाच्या वेळी फकीरांच्या भूमिकेमध्ये शिवाजी महाराज होते, आग्र्यातून सुटका असेल, अफजल खानाचा वध असेल, त्यानंतर विजापूरचा तळ असेल. तर हा जो या काही मेन चढाया होत्या आणि या मागच्या अनेक चढायांमध्ये गुप्तहेर बहिर्जी नाईकांनी खूप त्यांची जी यंत्रणा होती अगदी कुशलपूर्वक त्यांनी काम केलं. म्हणून शिवाजी महाराजांना ही स्वातंत्र्याची मोर हिंदवी स्वराज्य त्यांना उभं करता आलं. आणि वेळोवेळी या बहिर्जी नाईकांनी त्यांना खूप मदत केली. म्हणजे खरोखरच या हिंदवी स्वराज्यामागचा हा पडद्याचा हा कलाकार हा बहिर्जी नाईक हा आपल्या समोर मी तुमच्या मांडलेला आहे. यानंतर दुसरं एक पुस्तक वाचलं बघा मी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मागे स्टेटमेंट होते मागच्या वेळी सांगितलं होते 2 वर्षापूर्वी. अगदी इन शॉर्ट मला त्या पुस्तकामध्ये ना आपण पाहतो की अबुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असं ते त्यांचं पूर्ण नाव. भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलामाकडे आपण पाहतो. त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, नाग, क्षेपणास्त्र हे बनवण्याचं काम या अब्दुल कलामांनी केलेलं होतं. एकच प्रसंग आहे छोटासा, मी लवकर संपवणार आहे. सगळे एवढे छान ताट बसतात ना, तुम्हाला बोर नाही होऊ देणार. अगदी 5 मिनिटात मी संपवणार आहे. तर काय झालं, जेव्हा अब्दुल कलाम विद्यार्थ्यांशी हितगुज साधत होते तेव्हा विद्यार्थ्यांनी अब्दुल कलामांना प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यामधला सुखद प्रसंग कोणता? तेव्हा APJ कलामांनी उत्तर खूप सुंदर दिलं. ते उत्तर मला आवडलं बघा. काय झालं, अब्दुल कलामांच्या प्रयोगशाळेमध्ये एक डॉक्टर आले आणि डॉक्टर आल्यानंतर प्रयोगशाळेमध्ये एका कोपऱ्यामध्ये पडलेली वस्तू त्यांनी उचलली आणि ती वस्तू त्यांना खूप हलकी वाटली आणि ते कलामांना म्हणाले की ही वस्तू खूप हलकी आहे बाबा. मग कलाम म्हणाले की आम्हाला वेगवेगळे क्षेपणास्त्र बनवताना, आराखडा बनवत असताना या वस्तूंची मदत होते, त्यामुळे आम्ही ही इथे ठेवतो. तेव्हा डॉक्टर कलामांना म्हणाले की आमचे जे पोलिओग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांचे जे कॅलिपर्स आहेत ते 3-3, 4-4 किलोचे जड असतात आणि तेवढे हेवी कॅलिपर्स हे मुलं म्हणजे वागवत असतात आणि ते तसेच पकडून ते चालतात. म्हणजे तेव्हा मला खूप वाईट वाटतं असं डॉक्टर बोलले. अब्दुल कलामांनी अगदी 1 दिवसामध्ये अगदी 300 ग्रामचं कॅलिपर्सचं एक मॉडेल कलामांनी बनवलं आणि ते डॉक्टरांना दिलं. मग डॉक्टरांनी ते त्या पोलिओग्रस्त मुलाला ते वापरलं. तेव्हा तो मुलगा एवढा छान चालत होता. अगोदरचे जे जड कॅलिपर्स होते आणि आताचे जे 300 ग्रामचे, 3 किलो आणि 300 ग्राम फरक आहे की 3 किलोग्रॅम आणि 300 ग्राम. मग ते मुलं अगदी सहजपणे त्यांच्या क्रिया करायला लागले, चालायला लागले. मग तो जो आनंद आहे तो त्या पालकांच्या डोळ्यातले आनंद असतो, डॉक्टरांच्या डोळ्यातले आनंद असतो, जे की त्या कामी मी आलो
हे माझं सद्भाग्य समजतो आणि खरोखरच माझ्या आयुष्यामधला हा सुखद प्रसंग आहे, हा APJ कलामाने तिथे सांगितला बरं. आता आपण काय म्हणतो, परीक्षेमध्ये खूप छान अभ्यास केला पाहिजे म्हणतो, नाहीतर आपण फेल होतो. काय होतो? फेल. FAIL, फेल होतो असं आपण म्हणतो. पण अब्दुल कलामाने एवढं सुंदर सांगितलं बघा, फेल मधलं F मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. मला खूप आवडलं. फेल फेल असतं का हो? फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. फेल फेल नसतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण END एंड मीन्स शेवट म्हणतो बघा आपण, पण E मीन्स एफर्ट्स नेव्हर एंड. प्रयत्नांचा कधी शेवट होतो का हो आपला? होत नाही ना. म्हणून आता इथून पुढे फेल एंड आपण कधीच म्हणायचं नाही. हे कळलं? फेल फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, देन एंड एफर्ट्स नेव्हर एंड, अँड लास्टली नो अँड ओ. नो मीन्स काय म्हणता तुम्ही? नो मीन्स नाही, नको, मला नाही येत, तुम्ही असं म्हणता. पण कलामानी अँड ओ नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. तर आपल्याला आणखीन अशा खूप संधी येत असतात, तर या प्रत्येक संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. खूप सुंदर विचार कलामाने पण त्या पुस्तकामध्ये मांडले बघा. आणि त्यातले 4च मला म्हणजे कोट्स खूप आवडले, जे की तुमच्या जीवनाशी उपयोगी आहे. जिस दिन हमारे सिग्नेचर ऑटोग्राफ में बदल जाए, मान लीजिए आप कामयाब हो गए. किती अर्थपूर्ण आहे बघा. आपली नेहमीची सिग्नेचर पण ही जर ऑटोग्राफ मध्ये बदलली तर आपलं आयुष्य काय होणार आहे? म्हणजे आपण खरोखरच त्या आयुष्यामध्ये यशस्वी झालो, त्याचं ते सिग्नेचर, त्याचं ते सिग्निफिकंट असणार आहे. देन इफ यू सॅल्यूट युअर ड्युटी, यू नो नीड टू सॅल्यूट एनीबडी, बट इफ यू पोल्यूट युअर ड्युटी, यू हॅव टू सॅल्यूट एव्हरीबडी. किती सुंदर आहे बघा. म्हणजे आपण आपलं जे काम करतो, काम अगदी प्रामाणिकपणे केलं पाहिजे. जेव्हा आपण आपलं काम प्रामाणिकपणे करतो, तेव्हा आपल्याला कुणाच्या पुढं करण्याची आवश्यकता नाही. पण जेव्हा आपल्या या काम करण्यामध्ये दूषितता येते, तिथे प्रतारणा होते, तेव्हा मात्र आपल्याला प्रत्येकाला सॅल्यूट करावं लागतं. आता तुम्ही ठरवायचे की तुम्हाला सॅल्यूट केव्हा करायचं. अभ्यास करताना, इन वर्किंग आवर, हेच तुम्ही ठरवायचं. त्यानंतर कलामांनी एक प्रतिज्ञा सुंदर सांगितली बघा. सगळे छान ताट बसायचं आणि माझ्या मागे म्हणायचं, बेटे बेटे स्काउट. कोणाचा आवाज मोठा आहे? मी आयुष्यात निश्चित ध्येय ठेवून ते जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. मी मन लावून अभ्यास करेन, त्यामध्ये उत्कृष्टता दाखवून देईन. मी तत्वनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करून यशस्वी होईल. मी माझ्या वेळेचे महत्त्व जाणून आहे. मी माझ्या आयुष्याच्या उमेदीचा काळ वाया जाऊ देणार नाही. मी माझ्या कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा सदस्य बनवून दाखवेन. मी या नात्याने माझे काम निष्ठेने प्रयत्नपूर्वक करेन व यश मिळवेन. तसेच इतरांचे यश साजरे करेन. किती सुंदर आहे बघा. तुम्ही प्रार्थना प्रतिज्ञा म्हणालात, तुम्ही हृदयपूर्वक तुम्ही हे मान्य केलंय की आपण कलामांच्या या प्रतिज्ञेवरती पावलावर पाऊल आपण ठेवणार आहोत. प्रत्येक काम आपण निष्ठेनं प्रयत्नपूर्वक करायचंय, स्वतः यश मिळवायचं आणि दुसऱ्यांनी यश मिळवलं तर एक मोठं हृदय आपल्याजवळ असलं पाहिजे की त्याचीही प्रशंसा आपल्याला करता आली पाहिजे. तर असं सुंदर असं मार्गदर्शन कलामांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यानंतर आता उद्या काय आहे बरं? गुढीपाडवा आहे. तर चैत्र शुक्ल पक्षातील पहिला दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असं दंतकथेमध्ये म्हणलं जातं बघा, आणि म्हणून गुढीपाडवाचा सण साजरा केला जातो. त्यानंतर रामाचा विजय असेल, अशा अनेक कथा या गुढीपाडव्याशी निगडीत आहेत. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो.
म्हणून गुढीपाडवा उद्या सर्वजण साजरी करणार आहात. आता तुम्हाला आज तुमच्या समोर 2 विषय मांडले मी. पहिला कोणता? गुप्तहेर बहिर्जी नाईक आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम. महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आज आठवा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. तर हा जो गुढीपाडवा आहे, या गुढीपाडव्याला यशाची उंच गुढी उभारून तुमच्या स्वप्नांना गवसणी घाला. ज्ञानाचा दिवा उजळू द्या. प्रगतीची नवी वाट दिसू द्या. आणि या नवीन वर्षात तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि कष्टाचा सुगंध सर्वत्र दरवळू द्या. सर्वांना शुभ गुढीपाडवा. आवडला विषय का बोर झालं? बोर झालं का? नाही ना? तर हा जिंदगी भूमिती करणारे आपले छत्रपती राजे आणि त्यांच्या पडद्यामागचा हा जो कलाकार आहे, बहीण खरोखरच खूप आवडलं बरं का. म्हणजे पडद्यामागे काम करणारे कलाकार सुद्धा खूप महत्वाचे आहेत. तर तुम्हाला ना काही नावं सांगते बघा. हे पुस्तकं मिळाले तर बघा तुम्ही. काळोजी हेडे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, जीवा महाला, मोरारबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, मदारी मेहकर, रामजी पांगेरा, कोंडाजी फर्जा, दादोजी कोंडदेव, बाळाजी आवजी चिटणीस, शाहिस्ते खान. काही जे पुस्तक आहे तुम्हाला मिळाली तर पहा. खूप सुंदर आहे. पुस्तक खूप छोटं आहे आणि मी खरंच आभार मानते माझ्या